तर भाऊंनो, आज आपण आणलंय फायनली 3D लॉंग शॉटवर एकदम खतरनाक लेवलचं ट्युटोरियल। तर आज आपण दोन ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरमध्ये आपण लॉंग शॉट मारलाय। जसं की फोटोशॉपमधला लॉंग शॉट वेगळा आहे, तो पण एका क्लिकमध्ये, आणि आपल्या पिक्सल लॅबमधला पण लॉंग शॉट मारला आहे, तो पण एका क्लिकमध्ये। आपण पिक्सल लॅबची एडिटेबल PLP फाईल दिली आहे एकदम खतरनाक लेवलला, आणि फोटोशॉपमध्ये काय विषय सांगितला तर तो पण तुम्हाला मी आपल्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच सविस्तर, काय अडचण नाही। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लयनांची मागणी होती की आम्हाला पिक्सल लॅबला प्रॉब्लेम आला, तर त्यामुळे पिक्सल लॅब द्या। तर फायनली आज आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पिक्सल लॅबची लिंक दिल्या। तर एकूण 3 लिंक्स आहेत, काय कशाचे आहेत, काय विषय आहेत, तर तो सगळा पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे। आजच्या व्हिडिओला भरमसाठ ढीक प्रमाणात प्रेम द्यायचं आहे। तर चला, तर आता आपण फायनली पहिल्यांदा पिक्सल लॅबमधला लॉंग शॉट बघूयात, आणि त्यानंतर मग जाऊयात आपल्या फोटोशॉपमध्ये। तर फोटोशॉपमध्ये आपण शिकलं तर फोटोपॅमध्ये पण तुम्हाला फोनमध्ये मारता येईल, नो प्रॉब्लेम। तर चला, तर जाऊयात फायनली आपल्या पिक्सल लॅबमध्ये। तर भाऊंनो, पहिल्यांदा आलो आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। इथंच आपण पहिल्यांदा बेसिक ते ॲडव्हान्स जो काय आपला लॉंग शॉट आहे तर तो बघणार आहे, कसा मारायचा काय मारायचं सगळं सांगतो सविस्तर। हे जे पिक्सल लॅब आहे हे भरपूर महत्त्वाचं आहे, तर ह्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या। नक्कीच हे पिक्सल लॅब यूज करा, पिंकवालं एकदम खतरनाक आहे आणि विशाळ आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही लॉंग शॉटला। ओके, तर जी काय आता आपण प्रोसेस करणार आहे लॉंग शॉटची, तर ती सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ह्याचीच PLP फाईल बघायला भेटेल। तर आता आपण इथं PPGD या नावानं आपण टेक्स्टिंग केलं आहे, ह्याला मोठं करूयात चांगल्या प्रकारे। तर आता ह्याचा आपला फॉन्ट आपण बेसिक असा जो आपला देवनागरी आहे तर तो आपण ठेवला आहे, जेणेकरून जाड फॉन्ट ठेवा, लॉंग शॉट एकदम कडक दिसतोय। त्यानंतर मग इथनं जरा मी कलर चेंज करतो, जेणेकरून लॉंग शॉट तुम्हाला प्रॉपर दिसेल। तर आता त्या टेक्स्टिंगला सिलेक्ट केलं, त्यानंतर इकडे स्क्रोल केलं, आणि इथं तुम्हाला प्रॉपर 3D टेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे, हे ओपन करायचं आहे। 3D टेक्स्ट ओपन केल्यावर तुम्हाला असा पर्स्पेक्टिव्हचा ऑप्शन बघायला भेटेल एक, तर पर्स्पेक्टिव्हवरनं काढायचा आहे आणि ऑब्लिक्यूवर प्रॉपर्ली ते क्लिक करायचं आहे। अशा थीममध्ये तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल। तर प्रॉपर्ली त्या डेप्थ तुम्हाला वाढवायची आहे, जेवढी डेप्थ वाढवता येईल तेवढी वाढवा, जेणेकरून आपलं जो काही स्क्वेअर असेल तर त्याच्या बाहेर जाऊ देईल। नंतर आपल्याला ते प्रॉपरलीरित्या पिक्सार्टमध्ये असेल किंवा अजून कुठेही असेल ते इरेज करून यूज करता येईल। मग त्यानंतर इथं खाली आला तर आता इथं तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतात, कलर, ॲटॉनिक, ग्रेडियंट। तर तुम्हाला काय सेट करायचं ते बघा। तर आता आपला जो काही शॅडो असेल तर तो ब्लॅक कलरचा असेल, तर त्यामुळे ते आपण बघा। नंतर हे डार्कन केलं की प्रॉपर प्युअर ब्लॅक कलरचा होऊन जातोय, नो प्रॉब्लेम। त्यानंतर इथं जो काही अँगल आहे हो सेट करा, तर फिरवून घ्या अँगल, बघू शकताय प्रॉपर 315ला एकदम खतरनाक लेवलला आपण अँगल सेट केलेला आहे। त्यानंतर इथं लाईट अँगल विंगल, आता लाईट नाही, आपल्याला प्लेन शॅडो पाहिजे, त्यामुळे एवढा काही विषय नाही। तर इंटेन्सिटी शॅडो बिडोची प्रॉपर्ली ते 100 करून टाका, एकदम कडक लेवलचा आपला शॅडो बघायला भेटेल। आता एकांचा विषय कसा होऊ शकतोय की प्रॉपर शॅडो मारल्यानंतर जर तुटक शॅडो येईल, ओके, म्हणजे हे 3D जे काही सेक्शन आहे हे आपलं काम करण झाले। त्यावेळेला काय करायचं, फक्त याचं काय झूमचं ऑप्शन आहे ना इकडचं आपलं टेक्स्टिंगचं, हे जरा मोठं बारकं करायचं, जेणेकरून आपल्याला परफेक्ट लेवलला बघायला भेटते। फक्त हे जरा झूम ॲडजस्ट करा, बघू शकताय परफेक्ट लेवलला झालं बघा, एकदम प्लेन आपला ड्रॉप शॅडो क्रिएट झाला आहे। मग काय करायचं, इथं ट्रान्सपरंट म्हणायचं, आणि इथनं तुम्ही इझिली त्याला टेक्स्टिंग काय टेक्स्चर लावून असेल तर ते करा, आणि हे सेव्ह करा, ओके, या अल्ट्रामध्ये। तर या सगळ्या सेटिंग मी तुम्हाला देणार आहे, आणि हे एडिटेबल आहे प्रॉपरलीरित्या। तुम्ही याच्यावर तुम्ही कोणतं तुमचं नाव जे असेल तर ते टाकून चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकताय, एडिट करू शकताय इझिलीरित्या। तर बघू शकता हीच मी तुमच्या समोर PLP सेव्ह करतो आणि हीच देतो। नक्कीच फक्त झूम आउट झूम इन करायचा, आणि या पिक्सल लॅबची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, प्लस PLPची पण दिल्या, तर नक्कीच चेक करा। 3D शॅडो, तर या नावानं आपली ही एक झाली एकदम टॉप लेवलला PLP। तर भाऊन आता आपण एका क्लिकमध्ये बघणार आहे ड्रॉप शॅडो कसा मारायचा एकदम खतरनाक लेवलला फोटोशॉपमध्ये। तेच फोटोपियालाही चालेल, सेम प्रोसेस करून तुम्ही फोटोपियामध्येही मारू शकता। तर आता आपण फोटोशॉपमध्ये जाऊयात, बेसिक त्याला सगळी प्रोसेस समजून सांगतो, त्यानंतर मग तुम्ही ती मोबाईलमधून आपल्या फोटोपियामध्येही मारू शकताय आणि फोटोशॉपमध्येही मारू शकता। आणि ही पण प्रोसेस लक्षात ठेवा, हे जे आपण एडिटेबल PLP दिल्या आणि ते पण संपूर्ण सगळे देणार आहे, ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतोच। तर चला, तर जातात आपण आपल्या फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये PCमध्ये। तर भाऊंना आता आलं मला फोटोशॉपमध्ये। तर फोटोशॉपमध्ये आता आपला लॉंग शॅडो कसा मारायचा, एका क्लिकमध्ये होऊन जातोय, तर तो सगळा सविस्तर विषय मी तुम्हाला समजून सांगतो। बघा, आपल्याला न्यू कॅनव्हास घ्यायचा आहे, न्यूमधून प्रॉपर्ली 4x5 रेझोल्यूशन जे काय असेल तर ते घ्या, नो प्रॉब्लेम, नो डाऊट। आणि जे आता आपण मागाशी टेक्स्ट टाईप केलं प्रॉपर्ली त्या काय PPGD, तर त्याच लेवलचं आपल्याला करायचं आहे। जसं की अनेक देवनागरी आपण फॉन्ट ठेवला आहे, इथनं जर आम्ही मोठा करतो आणि इथनं प्रॉपर आपला व्हाईट ठेवूयात, जेणेकरून आपलं बॅकग्राऊंड जरा चेंज करायचं आहे पिवळा, असं ते आपण मागाशी केलं तसं। चला, इथं जरा सॉलिड कलर एक ॲड करतो त्या लेवलला, जेणेकरून आपलं बॅकग्राऊंड हे पिवळं होईल, नो प्रॉब्लेम। त्यानंतर आता आपलं PPGD आपण असं टाईप केलं,
तर मी मगाशीच म्हणलोय की जाड फॉन्ट पाहिजे आपला, त्याशिवाय आपला जो काय ड्रॉप शॉट आहे तर तो चांगला दिसत नाही आणि टायटलला जाड फॉन्टच असतोय. तर त्या लेवलला आपण हे मोठं केलं. आता ह्याला एका क्लिकमध्ये आपला जो काय लॉंग शॉट आहे कसा मारायचा ह्याचं मी तुम्हाला गोष्ट समजून सांगतो. हा मारायचा आपल्याला ॲक्शनच्या मदतीनं, ॲक्शनद्वारे. ॲक्शन म्हणजे प्रॉपरलीरित्या एका क्लिकमध्ये जो विषय बसतो. आता काय विषय असतो ॲक्शनचा म्हणजे सांगतो. प्रॉपरलीरित्या जी काय प्रोसेस असेल तर ती रेकॉर्ड केली जाते आणि ती प्रॉपर एका क्लिकमध्ये आपण चालू केली ना, जसं आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतोय तसं त्या लेवलला होऊन जाते. कसं मग ते कुठनं मारायचं, विंडोमध्ये जायचं. विंडोमध्ये गेला की तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन आहे पॅनेलमध्ये, ॲक्शन नावाचं. ॲक्शन त्याचा शॉर्टकट काय आहे, Alt F9. हे ओपन करायचं. यात तुम्हाला भरपूर ऑलरेडी फोटोशॉपचा असणारा ॲक्शन्स बघायला भेटतील. मग त्यात तुम्हाला जो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे ॲक्शन तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. कुठला, आपला लॉंग शॉटचा. तर तो विषय इथनं तुम्ही आपले हे फोटोपेला पण सेमच प्रोसेस, फोटोशॉपला पण सेमच प्रोसेस. इथं 4 लाईन्सवर क्लिक करायचं आहे, लोड ॲक्शन म्हणायचं आहे. जो ॲक्शन दिलेला आहे तर तो डबल क्लिक मारून तो इथं ॲड करून घ्या. ॲड झाला, फोल्डर ॲड होईल त्याचं प्रॉपरलीरित्या. मग फोल्डर ओपन करा. फोल्डर ओपन केल्यावर तर शॅडो PS ॲक्शन नावाचं ऑप्शन येईल, याला क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट त्या टेक्स्टला सिलेक्ट असणं गरजेचं आहे बघा. त्या टेक्स्टला जर सिलेक्ट नसेल तर प्रॉपर वेगळ्या लेअरला असला तर मग त्या वेगळ्या लेअरला संपूर्ण बसणार. त्यामुळे त्या टेक्स्टच्या लेअरला सिलेक्ट पाहिजे. त्यानंतर मग इथं प्ले करा. इथं शॅडो PS ॲक्शन ह्याच्यावर क्लिक आणि इथं प्ले म्हणला की ऑटोमॅटिक आपला जो काय शॅडो असेल तर तो बसायला चालू होईल. तिथे कंटिन्यू म्हणा. आता इथं तुम्हाला प्रॉपर एकच फक्त सेक्शन विचारेल की बाबा आपल्याला जो काय डायरेक्शन आहे, अँगल आहे तर तो काय ठेवायचा. तर 135च जास्तीत जास्त करून ठेवला जातोय. ओके केला की ऑटोमॅटिक बसायला चालू होते. संपूर्ण जो काय आपला शॅडो असेल तर ते एकदम परफेक्ट लेवलला बसून आपला तयार होते, बघू शकताय. आणि हो एकदम खतरनाक रिअलिस्टिकवाला परफेक्ट दिसतोय बघा. आपला मगासचा आपण बघितला तो पण छानच आहे. तो एकदम प्लेन खतरनाक लेवलला आणि हा एकदम नॅचरल लेवलला दिसतोय, बघू शकताय. तर दोन्ही पण तुम्हाला शॅडो कसं मारलं आय होप काल असेल बेसिक ते ॲडव्हान्स. तिथं आपण पिक्सल लॅबची PLB फाईल दिल्या एडिटेबल आणि इथं आपण प्रॉपरली ते एडिटेबल प्रॉपरली म्हणजे एक प्रकारे ॲक्शनच फाईल दिल्या जेणेकरून आपलं काम झालं. आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फ्री पिक्सल लॅब पण दिले पिंकवालं. तर एकूण 3 लिंक्स आहेत, चेकआउट करा आणि नक्कीच आजच्या व्हिडिओला डिक प्रेम द्या. बाकी भेटवलो करता पण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरवाय काय जे काय टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम आहे. धन्यवाद.